असा व्हिडिओ करायचा आहे तर शेवटपर्यंत नक्कीच पहा. सर्वप्रथम VPN ॲप उघडा आणि VPN कनेक्ट करून घ्या. कनेक्ट झाल्यानंतर बॅक या आणि कॅपकट ॲप उघडा. कॅपकट उघडल्यानंतर आपल्या क्लिप्स ॲड करून घ्या, जसे की मी करतोय. चौदा ते 15 क्लिप्स ॲड करून घेतल्यानंतर एक सॉन्गवर ॲडवेच्या याच्यावर टॅप करून आपल्याला जो सॉन्ग पाहिजे ते सॉन्ग निवडून घ्या. घेतल्यानंतर बीटच्या ठोक्यावर सगळ्या क्लिप्स ॲक्युरेट हे लावून घ्या. जिथं कुठं स्पीडमध्ये असेल तिथं 0.6 ते 0.5 हा ड्युरेशन ठेवा, जेणेकरून ही स्पीड ही आपली बीटच्या ठोक्यावर लागेल. सगळे क्लिप हा दमादमा ॲड होतात करायलो. ॲक्युरेट मी जसं करते तसं करून घ्या. क्लिपा हा बराबर बीटच्या ठोक्यावर आल्या तरच हा बीटचा अर्थ राहतो. आता तुम्ही पाहून घ्या कसं आहे. बीटच्या ठोक्यात ॲड केल्यानंतर अजून काही क्लिप्स लागतात, ते क्लिप्स आपण डबल वापस घेऊ. पाच सहा क्लिपा लागतात आपल्याला, तर 5-6 क्लिपा ॲड करून घेऊ. बाकीच्या उरलेल्या क्लिपा हे डिलीट मारून टाकू. तिथं आता आपल्याला बीट नाही आहे, बीटून काही हिंदन नाही आहे, तर आपण 0.5 ते 0.4 ही ड्युरेशन ठेवून देऊ. अगदी मी जसं करतोय तसं करा. शेवटची क्लिप आणि एक्स्ट्रा पार्ट हा डिलीट करून टाकू. डिलीट केल्यानंतर सर्वप्रथम पुढणी रील ही चेक करून घेऊ, कुठं काय प्रॉब्लेम आहे काय आहे ते. नंतर फर्स्ट क्लिपला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पॉप कँडी हा ॲनिमेशन लावून घेऊ. क्लिप्स ॲड कॅप हे ॲड केल्यानंतर दुसऱ्या क्लिपवर जाऊन आपण सेम टू सेम पॉप कँडी हा ॲनिमेशन लावून घेऊ. पॉप कँडी हा ॲनिमेशन दिसायला ॲक्युरेटिव्ह आणि ॲक्टिव्ह आणि छान वाटतो. नंतर स्लीप साईड हे लावून घेऊ. स्लीप साईड हे एक म्हणजे स्मूथ आणि भारी आहे, ते लावून घेतल्यानंतर 4-5 क्लिपवर स्लीप अँड स्लाईड हे लावून घेऊ. नंतर डबल आपलं पॉप कँडी हा चालू करू. स्लीप अँड साईड हा 5 ते 6 क्लिप्सवर ॲड केल्यानंतर पॉप कँडी ह्या ॲनिमेशनवर जाऊ आणि पॉप कँडी हे लावून घेऊ. पॉप कँडी ॲनिमेशन मतलब म्हणजे चांगलं आणि ॲक्टिव्ह दिसण्यासाठी हा पॉप कँडी हा भारी वाटतो. पॉप कँडी हा लावून घेऊ. बघू शकता मी लावायलो पॉप कँडी. मेन क्लिपपर्यंत पॉप कँडी लावू आणि लास्टच्या 2 क्लिपवर पॉप कँडी नाहीतर झूम एक लावून पाहू, जे जमल
ते जमल. कसं होईल काय माहिती. जे छान वाटेल ते लावून घेऊ. तुमच्यासमोर लाईव्ह दाखवलो. तुला ताप आली बिना जेवणाची गोळी खाली. आता जे कुठं कुठं आपल्या ॲनिमेशन लावायचे राहिलेत ते लावून घेऊ. मोबाईल साधा असल्यामुळं मोबाईल हँग मारतो. अगं त्या मीरा मामीला झटका आलाय. इथं ॲनिमेशन राहिलं होतं आपलं. इथं ॲनिमेशन आपण लावून घेऊ. इथं ॲनिमेशन आपण स्लीप अँड साईडच लावू. त्याला पाहून घेऊ. मोबाईल थोडा हँग मारत आहे कारण की मोबाईल हा जुना आहे. बघून घेऊ. आता क्लिपा तुम्ही बघून घेतलेल्या आहेत. आता ह्या क्लिपवर आपल्याला मेन क्लिप आहे ही. आता ह्या क्लिपवर आपण झूम लावून पाहू. झूम माझ्या अंदाजात झूम हा चांगला दिसेल. झूम लावून घेतला. मागच्या दोन्ही याच्यात चांगले आणि भारी हे ॲनिमेशन टाकून देऊन म्हणजे कसं मेन क्लिपसाठी चांगलं राहील. नंतर मेन क्लिपच्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन स्लिप साईड हे ॲनिमेशन लावून घेऊ. दुसऱ्या क्लिपमध्ये पॅन राईट आणि तिसऱ्या याच्यात झूम डबल स्लाईड म्हणून येईल ते ऑप्शन झूम एक आणि शेवटच्या क्लिपवर पॅन राईट लावून घेऊ. आता सगळं झाल्यानंतर याचा रिव्ह्यू पाहू आणि एक्सपोर्ट करून टाकू.